लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिस वाट तुझी. या संत तुकाराम महाराजांच्या ओव्या या वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता हे वारकरी तुम्ही बघताय, हवेमध्ये भगवे पताके फडकतायत, त्यामध्ये टाळ मृदुंगाचा आवाज आणि या वारकऱ्यांच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण. या नामस्मरणाने खरं तर इथली पूर्ण नगरी आहे तर ती पावन झालेली आहे. आपण बघतोय वारी म्हणजे ही एक यात्रा नाही आहे, तर आनंद, उत्सव, प्रेम या सगळ्या अध्यात्माचा एक जिवंत सोहळा आहे. आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने वारकरी जमलेले आहेत. आज बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक नागरिक हा वारीचा आनंद अनुभवतोय. वारी म्हणजे या वारीचं निमंत्रण कोणाला द्यायची गरज नाहीये. आपल्या घरातलं एखादं कार्य असेल तर आपल्याला पत्रिका द्यावी लागते, निमंत्रण द्यावं लागतं. पण वारीसाठी एका शब्दाचंही कुणाला निमंत्रण द्यावं लागत नाही, तरी देखील हजारोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी जमतात. बघायला गेलं तर भक्तीचा हा मार्ग असा आहे की आपण जगामध्ये कोणताही प्रवाह बघितला तर तो वरून खालीपर्यंत वाहत येतो, पण भक्ती हा एक असा प्रवाह आहे जो खालच्या दिशेने वर जातो. ही माऊलींची जी पालखी आहे, या पालखीतला सगळ्यात खडतर प्रवास म्हणजे ही दिवेघाटची वारी, दिवेघाटचा प्रवास आहे. आज या वारीमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वारकरी यामध्ये समाविष्ट आहे. कोणत्याही वयाचा विचार न करता वारकरी मोठ्या आनंदाने पुढे सरकतायत. या वारीमध्ये भरपूर आपण वारकरी बघतोय, त्या वारकऱ्यांसोबत आपण बोलूयात. माऊली कुठून आलात? आळंदीवरून. काय म्हणताय, विठ्ठलाला काय मागणं आहे? विठ्ठलाला मागणं सर्वांना सुखी ठेव, समाधानी ठेव, पाऊस भरपूर पडू दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे. माऊली एवढा मोठा घाट आहे, डोक्यावर तुळस घेतली, दम लागत नाही का? नाही लागत दम. मग तुम्ही विठ्ठलासाठी शिदोरी घेतली नाही का? घेतली की. काय घेतलंय शिदोरी? शेंगदाण्याचे लाडू. तुम्ही सगळे कुठून आलेत? आम्ही आलो पुण्याहून. परभणी परभणी आलो. पुणेकरांनी आमचं स्वागत कसं केलंय तुमचं? एकदम छान केलं. खूप छान केलं. आम्ही परभणीहून आलो. आम्ही परभणीहून. बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. फक्त त्या विठुरायाला भेटण्याची एक ओढ या चेहऱ्यावर त्यांच्या बघतोय आपण, आनंद किती झळकतोय. कॅमेरामॅन प्रशांतसह मी अपर्णा गुरव, न्यूज 18 मराठी, दिवेघाट.